महाराष्ट्र की लोक कला की धरती पर सदियों से एक ऐसी परंपरा जीवित है जो इतिहास और पहचान दोनों को साथ लेकर चलती है। ये कहानी है एक कला की, एक परंपरा की और एक ऐसे युवक की जो अतीत को भविष्य से जोड़ रहा है। श्री श्री यादी वंशावळी बघा कुठे म्हटले तर बघा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करवीर तालुका बावडे ग्रामस्थ मधले बघा बाबा ताटे घराण्याची कुळी आनंद वेल विस्तार सुखी संसार चालून दरवर्षी आल्यावर भेट होऊन आलेला कंटक बैल होऊन बाबा सतीपती जोड राम लक्ष्मण जोड मुलं बाळा देव सुखी ठेवून धरल्याले कार्य शुद्ध होऊन दूध उकल्यागत उकत राहून तोंड नाही नंदीचा आशीर्वाद हेळवी लेकीचा आशीर्वाद कुळ स्वामीचा आशीर्वाद मागे वाढ वडिलांचे आशीर्वाद आनंद सुखी चालून दे बघा। दिलेला देणगी माग तुमचं वाढवडला असणे पोचून आलेला कंटक बैलून सतीपती जोड राम लक्ष्मण जोड मुलं बाळा देव सुखी ठेवून बाबा आलेला कंटक बैलून दूध उकल्यागत उकत राहून दे बाबा देवी अंबाबाई जोशीबा सुखी ठेवून। आता पूर्वी कसं आपले ग्रामपंचायत वगैरे काही नव्हते तेव्हा नोंदणी ही हेळवी लोकांकडे व्हायची पूर्वीपासून। आता ह्यांच्या वाडवडिलांनी आमच्या वाडवडिलांकडे नोंदी दिली म्हणूनच ह्यांच्या नोंदी आम्ही इथपर्यंत जपवल्या की बाबा ह्यांनी कुठून आले, यांचं मूळ गाव कोणतं, मग इथून तिथून आले, तिथून त्या गावाला आले, मग तिथून हे बावडे गावात येऊन स्थायिक झाले। मग स्थायिक झाल्यावर तिथून सगळी नावांची नोंदणी आपल्याकडे सुरू झाली। दरवर्षी आम्ही त्यांच्या घरला जाणे, त्यांचं काय नवीन कार्य झालं असेल ती नोंद करणे, लग्न झाल्यावर लग्नाची नोंद, मग पुढे मुलं झाल्यावर मुलांची नोंद, तसं तसं करत आता आपल्याकडे तरी 10, 11 ते 12 पिढीपर्यंत यांची वंशावळ आपल्याकडे आहे। पूर्वी मग त्यानंतर आमची जसं लोकसंख्या वाढले मग तसं तसं ह्या कुळांमध्ये आपले पण वाटणी झाले, मग ही कुळं दुसऱ्यांच्या वाटणीला गेले, मग असे गावांमध्ये पण एकापेक्षा जास्त हेळवी झाले म्हणून हेळवी पण जास्त होत गेले। मग ह्या नोंदणी त्यांच्याकडे असे सेपरेट नोंदणी पण सुरू झाल्या। मग आता एकांमध्ये एक कसं असतं, एक गाव पूर्ण एका हेळवीकडे असू शकते, एका गावात 2 हेळवी असू शकतात, एका गावात 4-5 हेळवी असू शकतात। तिथे कित्येक लोक इथले स्थायिक आहेत, कित्येक लोक येऊन राहिलेले आहेत। आता जे लोक ज्या ज्या गावातून ते येऊन राहिल्यात त्यांना त्या गावचा हेळवी येतो आणि इथले जे स्थायिक लोक आहेत त्यांना ज्या हेळवीनं ज्यांचं पूर्ण ठेवले त्यांना ते हेळवी येतात। पूर्वी म्हणजे एक दत्तक पत्र म्हणा, लेख वारसा म्हणा, की बाबा लग्न कार्य सुरू झालं की ते आपल्याला पाहुणं पडतात का नाही, की त्यांची आणि आमची कुळी एक येते का, त्यांची आणि आमची कुळी एक आलं की ते मग भाऊबंद पडल्यागत झाले। मग पूर्वी हे हेळवीनीच बोलवून आपले लग्नाचे कार्य म्हणा, दत्तक कार्य म्हणा, लेख वारसा म्हणा, हे पूर्वी सगळं हेळवींच्याकडेच नोंद व्हायचे। पण आता जसं जसं पुढे सगळं टेक्नॉलॉजी वाढत गेली, मग सगळं ग्रामपंचायत मध्ये नोंदणी व्हायला लागले, तरीही आमचा हा मान पूर्वीपासून आहेच। आम्ही पण येतो, सर्व नोंदी करतो, नोंदी वगैरे करताना त्यांच्याकडं आम्ही पण हक्काने हट्टून मागून घेतो की बाबा तुमच्या घरात कार्य झाले आम्हाला पण काय तर द्या, की आमचा पण तुमच्यावर हक्क आहे, पूर्वीपासून तुमची वंशावळ आपल्याकडे आहे म्हणून आम्ही पण त्यांच्याकडे आपलं घर असल्यागत हक्काने त्यांच्याकडे मागतो व त्यांनी पण आम्हाला हक्कानं देतात। आपलं मानपण दरवर्षी असून कित्येक वर्षापासून हे चालत आलेलं आहे आणि माझी इच्छा आहे की हे मानपण आमचं संस्कृती हे असंच पुढे चालत जाऊ। आता जुनी नोंदी कशा होत्या, त्या आमचे वाडवडील मोडी भाषेत लिहायचे, पण आता आम्ही कसं मोडी भाषेतून ते आमचे वाडवडला पारून ते शिकवत आले। आता मोडी शाळा नाहीच, मग आता आपलं कसं झालंय, मोडीतून आम्ही मराठीत थोडेफार लोक शिफ्ट झालेलो। आता सगळे आपल्या नवीन यादी जे आहे ते मराठीत आहेत, नाहीतर जुन्या बाकीच्या याद्या त्या सगळ्या मोडी लिपीत आहेत। आणि त्याच्या अगोदरच्या जर म्हटला की ते जुने ताम्रपटावरच्या नोंदी आहेत, हो ते ताम्रपटावर नोंदी। जसं की हे फोटो उदगट्टी उद्यमाचा आहे, हे चिंचणी मायकाचा फोटो आहे। त्यानंतर हे आमचे वडील हे असं पूर्वी बैलावर बसून ते कुळी वाचन करत होते, ते आजोबा ते वडील। इथं तरी सध्या आता एक 5-6 कुटुंब आहेत। इथं पूर्वी 10-12 कुटुंब होते, मग जो भाग त्यांच्याकडे आहे त्या भागाला ते गेले। आम्ही जास्तीत दिवस आता आपल्याकडं जास्तीत जास्त कसं गडिंग्लज तालुका आहे, मग आम्ही इथं अजून थोडे दिवस 2-3 दिवस थांबून गडिंग्लज तालुक्याकडे जाणार। मग इथं जे होते त्यांच्याकडे राधानगरी तालुका होता, ते राधानगरीकडे गेले थोडे लोक। हो आपले ठराविक दिवस असतात की आपल्याला एवढे दिवस या गावात लागणार आहेत, एवढी कुळं आपली आहेत, ती कुळं होऊपर्यंत एक 4-5 दिवस पुढं किंवा पाठीमागं होऊ शकतात।
पूर्वी तर असा टप्पा असायचा की 8-8 दिवसाचा टप्पा असायचा आमच्या लोकांचा. 8-8 दिवस गावोगाव वस्ती करत जायची. आता जेवढी ह्या लाईनला गावं लागतात त्या सर्व गावाला वस्ती असायची. पण आता तसं नाही. आता एक चांगलं गाव बघून राहिलो की तिथंच महिना किंवा 2 महिनाभर आम्ही राहतो. त्यानंतर आणि पुढच्या गावाला गेलो की महिना 2 महिना असं राहतो. पूर्वी जेव्हा आमच्या बैलगाड्या असायच्या तेव्हा 8-8 दिवसाला टप्पा बदलायचा. पण आता तसं नाही. आता महिना 2 महिना एका गावात राहिलो की तिथनं सर्व बघतो. मुक्काम जिथं पडला आता इथे या ठिकाणी मुक्काम पडला, त्यात तुमच्या मुक्काम पडायच्या म्हणजे शेतं वगैरे फिक्स आहे की ती बदलत राहतं? नाही, ही तर आमची जागा फिक्स आहे. ते पूर्वीपासून आम्ही इथंच, म्हणजे पूर्वी तिथं तिकडे राहत होतो. मग आता तिकडे घरं विरं झाल्यानंतर आता इकडे राहायला हवं आहे. पण अशी आमची एक जागा आहे ती फिक्सच आहे की पूर्वीपासून आम्ही तिथंच जाऊन राहतो. असं माळ रान बघूनच राहतो. आणि एक गावामध्ये आम्ही पण शेतात पण जाऊन राहतो. पण जेव्हा तिथं पिकं नसतील तेव्हा तिथं जाऊन राहतो. हा आमचा मामांचा मुलगा आहे. हे आमचे दादा आहेत जे आमचाच हेळवी व्यवसाय करतात. आणि बाकीचे हे, तो पण आमचा मामाचा मुलगा, हा माझा भाऊ, हा आमचा काकाचा मुलगा. हे जे तिघं आहेत ते शाळेला असतात. आता सुट्टीनुसार ते इकडे आल्यात. बाकी हा आमचा मामाचा मोठा मुलगा, तो पण आमचं व्यवसाय पुढे चालवणार आहे. ते दादा तर अगोदरपासूनच चालवत आहेत. आणि त्यात मी पण आमचा पारंपरिक व्यवसाय करतो.